छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टी सुरू आहे। या अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील रामकलाबाई कोल्हे यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलंय। पतीच्या निधनानंतर 2.5 एकर शेती स्वतः ते सांभाळतायत आणि रामकलाबाईंच्या पिकांना आठवडाभराच्या अतिवृष्टीने प्रचंड फटका बसलाय। पीक वाहून गेलंय, जमीन खरडली आहे आणि घरही पाण्याखाली गेलंय। मागच्या हंगामात शेतामध्ये आग लागल्यामुळे ही नुकसान भरपाई मिळालेली नव्हती, तरीही त्या हिम्मत ठेवून संघर्ष करत होत्या। मात्र या अस्मानी संकटांमुळे त्या मदतीची आर्त हाक देत आहेत। आता त्यांची ही आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या सरकारनं फक्त भरपाई करून द्यावं। माझे लेकरं लहान लहान आहे, मी कुठून एवढा पैसा आणून कुठून मी लय कष्टानं बनवेल होतं ते। माझे मक्का बनून गेली, मला त्या वावराचं पण काही वाटलं नाही, मालाचं पण हे जास्त खर्च करावा लागेल मला। एवढी माझी मागणी सरकारकडे, तेवढं माझं भरपाई करून द्या बस। कारण मी एकटी स्वतः करू स्वतः करणं लावलं मी इथपर्यंत आणलं, पण आता जास्तच हिंमत खचली माझी। म्हणजे 2-2.5 लाख रुपये खर्च लागेल मला तेवढी शेती तयार करायला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।